हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ मॅट्रायसेस मध्ये आतापर्यंत जवळपास जे काही टाइप्स बघितलेले आहेत, कोणत्या कोणत्या टाइप्स आपण बघितलेत बघा. मॅट्रायसेसचे जे टाइप्स आहेत त्यातला फर्स्ट टाइप आपण बघितला, दॅट इज अ रो मॅट्रिक्स, म्हणजे एक रो असतील आणि फायनाइट नंबर ऑफ कॉलम्स. त्याच्यानंतर कॉलम मॅट्रिक्स आपण बघितला, एक कॉलम फायनाइट नंबर ऑफ रोज, बरोबर. त्याच्यानंतर आपण बघितला तो नल मॅट्रिक्स, म्हणजे ज्या मॅट्रिक्स मधले सगळेच एलिमेंट्स झिरो त्याला आपण नल मॅट्रिक्स किंवा झिरो मॅट्रिक्स असं म्हणतोय. देन वी सी रेक्टँग्युलर मॅट्रिक्स, नंबर ऑफ रोज नंबर ऑफ कॉलम्स डिफरंट असतील तर आपण त्या मॅट्रिक्सला काय म्हणतोय, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतोय. त्याच्यानंतर आपण बघितला तो स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजेच काय, ज्या मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स सेम असतील त्याला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हणतोय, बरोबर. आणि स्क्वेअर मॅट्रिक्स हा असा टाइप आहे कारण इथून पुढचे त्याच्या नंतरचे जे टाइप्स आहेत ते सगळे टाइप्स बऱ्यापैकी मॅक्झिमम टाइप्स हे काय असले पाहिजेत, स्क्वेअर मॅट्रिक्स अगोदर असले पाहिजे. जसं की डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स आपण कशाला म्हणतोय बघा, ज्या मॅट्रिक्स मध्ये तो अगोदर काय असला पाहिजे, स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे. अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी डायगोनल मॅट्रिक्स इफ ऑल इट्स नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. डायगोनल मॅट्रिक्सच्या नंतर आपण स्केलर मॅट्रिक्स बघितला. स्केलर मॅट्रिक्स म्हणजेच काय बघा, एखाद्या डायगोनल मॅट्रिक्स मध्ये जर डायगोनल एलिमेंट सगळे सेम असतील तर आपण त्याला काय म्हणतोय, स्केलर मॅट्रिक्स म्हणतोय. त्याच्यानंतर आपण आयडेंटिटी ऑर युनिट मॅट्रिक्स बघितलेला आहे. आयडेंटिटी ऑर युनिट मॅट्रिक्स म्हणजेच काय, जर डायगोनल मॅट्रिक्स मधले डायगोनलचे सगळे एलिमेंट जर 1 1 1 असतील तर आपण त्या स्क्वेअर मॅट्रिक्सला काय म्हणतोय, युनिट मॅट्रिक्स ऑर आयडेंटिटी मॅट्रिक्स, बरोबर. मग इथपर्यंतचे जे टाइप्स बघितलेले आहेत तर आज आपण त्याच्या पुढच्या टाइप्स कडे जाणार आहोत, दॅट इज अ ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजेच काय बघा, दिलेला स्क्वेअर मॅट्रिक्स एक तर अप्पर ट्रायंग्युलर असेल किंवा लोअर ट्रायंग्युलर असेल, या दोन्हीपैकी कुठलाही एक जरी असेल तर आपण त्या मॅट्रिक्सला काय म्हणतोय, ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतोय. आता मग यातलं नेमकं अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय आणि लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय ते आपण आता या ठिकाणी बघूया. मी एक एक्झाम्पल लिहितो या ठिकाणी बघा. ए इज इक्वल्स टू एक मॅट्रिक्स मी या ठिकाणी घेतोय. समजा इथं मी असं लिहिलं ए बी सी 0 डी ई 0 0 एफ, हा एक मॅट्रिक्स मी या ठिकाणी लिहिलेला आहे. आणि दुसरा एक मॅट्रिक्स मी या ठिकाणी लिहितो बी इज इक्वल्स टू समजा A0 0 BC 0 त्याच्यानंतर DEF, बरोबर. हे दोन मॅट्रिसेस मी या ठिकाणी लिहिलेले आहेत, लक्षात घ्या. आता या दोन मॅट्रिक्स मध्ये काहीतरी फरक दिसतोय तुम्हाला. आता काय फरक दिसतोय बघा, मी या ठिकाणी डायगोनल जे आहे ते पण या ठिकाणी रिप्रेझेंट करतोय. दिस इज द डायगोनल, दिस इज द डायगोनल, बरोबर ना. आता मग पहिल्या मॅट्रिक्स मध्ये जर बघितलं, इलेमेंट्स बिलो द डायगोनल आर झिरो, म्हणजे इथं जे इलेमेंट्स आहेत लक्षात घ्या हे सगळे काय आहेत, झिरो आहेत. आणि सेकंड मॅट्रिक्स मध्ये जर बघितलं, इलेमेंट्स अबोव द डायगोनल आर झिरो, लक्षात येतं का बघा. मग या दोन मॅट्रिक्स मध्ये काय झालेलं आहे, एका मॅट्रिक्स मध्ये डायगोनलच्या खालचे सगळे इलेमेंट्स काय आहेत, झिरो आहेत. आणि एका मॅट्रिक्स मध्ये डायगोनल्सच्या वरचे सगळे एलिमेंट्स काय आहेत, झिरो आहेत. मीन्स हियर इन मॅट्रिक्स ए एलिमेंट्स बिलो द डायगोनल आर झिरो and in matrix B elements above the diagonal are zero. So remember what is mean by upper triangular matrix. In a square matrix, if elements below the diagonal are zero, then that square matrix is said to be upper triangular matrix. बघा मी काय म्हणतोय, दिलेल्या स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये डायगोनलच्या खालचे जर सर्व एलिमेंट्स झिरो असतील तर आपण त्या मॅट्रिक्सला काय म्हणतोय, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतोय. आणि मग लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स कसं डिफाइन करता येईल, अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स इफ एलिमेंट्स अबोव द डायगोनल आर ऑल झिरो. मीन्स ऑल द एलिमेंट्स अबोव द डायगोनल आर झिरो, देन दॅट स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. तर बघा सर्वांना लक्षात आलं काय, इथं ए हा जो मॅट्रिक्स आहे
दिस इज अ अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आणि बी हा जो मॅट्रिक्स आहे दिस इज अ लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. लक्षात येतं का बघा. दिस इज अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे काय, डायगोनलच्या खालचे सगळे एलिमेंट जर झिरो असतील तर इट इज अप्पर ट्रायंग्युलर आणि डायगोनल्सच्या वरचे सगळे झिरो असतील तर इट इज अ लोअर ट्रायंग्युलर. म्हणजे डायगोनल्सचे वरच्या किंवा खालच्या ज्या भागातले एलिमेंट्स नॉन झिरो आहेत तो मॅट्रिक्स अप्पर किंवा लोअर त्यावरून ठरतो. म्हणजे तुम्ही नॉन झिरोशी रिलेट करत असाल तर अबोव द डायगोनल आर नॉन झिरो सो इट इज अप्पर ट्रायंग्युलर, बिलो द डायगोनल आर नॉन झिरो सो इट इज लोअर ट्रायंग्युलर असं म्हणू शकता. किंवा रिव्हर्स, जर तुम्ही झिरोशी रिलेट करत असाल तर मग तुम्ही काय म्हणू शकता बघा, अप्पर ट्रायंग्युलरला काय असतात, एलिमेंट्स बिलो द डायगोनल आर ऑल झिरो आणि लोअर ट्रायंग्युलरला काय असतात, एलिमेंट्स अबोव द डायगोनल आर ऑल झिरो. बरोबर. मग आता हे झालं अप्पर ट्रायंग्युलर आणि लोअर ट्रायंग्युलर. मग व्हॉट इज मीन बाय ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता बघा, मग अप्पर ट्रायंग्युलर लोअर ट्रायंग्युलर आपण बघितलं, मग ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय हा प्रश्न बाकीच आहे. तर बघा, मग ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे आपण काय म्हणतोय, अ स्क्वेअर मॅट्रिक्स. अ स्क्वेअर मॅट्रिक्स which is either upper triangular, which is either upper triangular or lower triangular or lower triangular matrix. A square matrix which is either upper triangular or lower triangular matrix is said to be what triangular matrix is said to be triangular matrix. म्हणजे काय, दिलेला स्क्वेअर मॅट्रिक्स एक तर अप्पर ट्रायंग्युलर असेल किंवा लोअर ट्रायंग्युलर असेल तर त्या स्क्वेअर मॅट्रिक्सला आपण काय म्हणतोय, ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतोय. आयदर इट इज अप्पर ट्रायंग्युलर और इट इज अ लोअर ट्रायंग्युलर. दोन्हीपैकी कुठलाही एक जरी असेल तर आपण त्या स्क्वेअर मॅट्रिक्सला काय म्हणतोय, ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतोय. तर सर्वांना हे लक्षात आलं का बघा. अप्पर ट्रायंग्युलर म्हणजेच काय, एलिमेंट्स बिलो द डायगोनल आर झिरो आणि लोअर ट्रायंग्युलर म्हणजेच काय, एलिमेंट्स अबोव द डायगोनल आर ऑल झिरो. बरोबर. मग याचं एक्झाम्पल बघूया. बघा, जेव्हा तुम्हाला ट्रायंग्युलर मॅट्रिक्सचं एक्झाम्पल सांगायचं असेल तेव्हा तुम्ही एक तर अप्पर ट्रायंग्युलर सांगा किंवा एक तर लोअर ट्रायंग्युलर सांगा. दोन्हीपैकी कुठलंही एक एक्झाम्पल तुम्ही सांगितलं तर ते तुमचं ट्रायंग्युलर मॅट्रिक्सचं एक्झाम्पल होणार आहे. लक्षात घ्या. आता मग बघूया एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल म्हणतो मी या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल्स टू, समजा मी असं लिहिलं 1 0 0 2 3 0 4 5 1. हा एक मॅट्रिक्स आहे. आणि नंतर सेकंड मॅट्रिक्स मी या ठिकाणी लिहितोय -5 2 3 0 1 4 0 0 2. हा दुसरा मॅट्रिक्स आहे. बरोबर ना. हे दोन मॅट्रिक्स तुमच्या समोर आहेत. मग इथं आपण काय करूया बघा, डायगोनल्सचे एलिमेंट्स या ठिकाणी मी डायगोनल्स काढतो. डायगोनल्सचे एलिमेंट्स या ठिकाणी मी दाखवतोय बघा. हे डायगोनल्सचे एलिमेंट्स आहेत. दिस इज द डायगोनल. मग पहिल्या मॅट्रिक्स मध्ये जर बघितला तर काय बघा, एलिमेंट्स ऑल एलिमेंट्स अबोव द डायगोनल आर झिरो. म्हणजे डायगोनल्सच्या वरचे सगळे एलिमेंट्स झिरो आहेत. मग नॉन झिरो कुठं आहेत, खालचे, म्हणजे लोअर साइडला नॉन झिरो एलिमेंट्स आहेत. सो दिस इज अ लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. दिस इज अ लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. बरोबर. आणि इथं बघा सेकंड मध्ये बघा, इथं एलिमेंट्स बिलो द डायगोनल आर ऑल झिरो. मग नॉन झिरो कुठले आहेत, अबोव द डायगोनल. बरोबर ना. अप्पर साइडचे एलिमेंट्स नॉन झिरो आहेत म्हणून याला मी काय म्हणतो, दिस इज अ अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. बघा थोडक्यात काय, डायगोनल्सच्या कोणत्या साइड्सचे एलिमेंट्स नॉन झिरो आहेत त्यावरून आपण तो स्क्वेअर मॅट्रिक्स अप्पर ट्रायंग्युलर आहे का लोअर ट्रायंग्युलर आहे हे आपण ठरवतोय. जर डायगोनल्सच्या वरील बाजूस म्हणजे अप्पर साइडचे एलिमेंट्स नॉन झिरो तर इट इज अप्पर ट्रायंग्युलर. जर डायगोनल्सच्या खालच्या बाजूचे म्हणजे लोअर साइडचे एलिमेंट्स नॉन झिरो तर इट इज अ लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स.
and a square matrix is said to be triangular if it is either upper triangular or lower triangular matrix. तर सर्वांना ट्रायंग्युलर मॅट्रिक्स लक्षात आलं का बघा. आता ट्रायंग्युलर मॅट्रिक्स नंतर याच्यानंतर आपण पुढच्या टाइप्स कडे जाऊया, दॅट इज सिंग्युलर मॅट्रिक्स अँड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आता बघा बाळांनो, हे जे दोन टाइप्स आहेत ना, हे दोन टाइप्स खूप महत्वाचे आहेत. मी हे का सांगतोय, कारण तुम्ही 12th ला मॅट्रिक्सचा इनव्हर्स जो फाइंड आउट करणार आहे, इनव्हर्स ऑफ अ स्क्वेअर मॅट्रिक्स जेव्हा तुम्ही फाइंड आउट करणार आहे, तेव्हा तुम्हाला अगोदर हे ठरवायचं आहे की तो दिलेला मॅट्रिक्स सिंग्युलर मॅट्रिक्स आहे का नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. कारण का त्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स एक्झिस्ट होणार आहे किंवा नाही हे टोटली याच्यावरती डिपेंड आहे. जर दिलेला स्क्वेअर मॅट्रिक्स जर सिंग्युलर असेल, आता सिंग्युलर म्हणजे काय ते मी सांगणारच आहे. जर दिलेला स्क्वेअर मॅट्रिक्स सिंग्युलर असेल तर बाळांनो त्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स एक्झिस्ट होणार नाही. पण जर दिलेला स्क्वेअर मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर असेल तर मात्र त्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स एक्झिस्ट होणार आहे. आणि इनव्हर्स ऑफ अ स्क्वेअर मॅट्रिक्स हा 12th मधल्या मॅट्रिक्सचा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात घ्या. ज्यामध्ये तुम्हाला इनव्हर्स फाइंड आउट करायचं आहे युजिंग इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, जे आपण डिटर्मिनंट्स मध्ये प्रॉपर्टीज वरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना रो ट्रान्सफॉर्मेशन कॉलम ट्रान्सफॉर्मेशन बघितलेलं आहे. सेम तसेच ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला मॅट्रिक्स मध्ये पण अप्लाय करायचे टू फाइंड इनव्हर्स ऑफ द स्क्वेअर मॅट्रिक्स. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आणखी एक पॉइंट जो आपण डिटर्मिनंट्स मध्ये बघितलाय मायनर्स आणि कोफॅक्टर्स, सेम पॉइंट तुम्हाला मॅट्रिक्स मध्ये पण बघायचा आहे. कशासाठी? इनव्हर्स ऑफ अ स्क्वेअर मॅट्रिक्स बाय युजिंग ऍडजॉइंट मेथड. म्हणजे तुम्हाला दिलेल्या स्क्वेअर मॅट्रिक्सचा इनव्हर्स जर ऍडजॉइंट मेथडनी काढायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या मॅट्रिक्सच्या प्रत्येक एलिमेंट्सचा कोफॅक्टर काढला पाहिजे. म्हणजे बघा ना, डिटर्मिनंट्स मध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन्स बघितले, रो ट्रान्सफॉर्मेशन्स कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स, तेच तुम्ही 12th मध्ये पण बघणार आहे मॅट्रिक्स मध्ये. डिटर्मिनंट्स मध्ये आपण मायनर्स कोफॅक्टर्स बघितले, तेही तुम्ही पुढे बघणार आहे, बरोबर. आणि त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 त्याची जी व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे ते प्रत्येकाला जमलं पाहिजे. कारण इथं जे तुम्ही सिंग्युलर नॉन सिंग्युलर हा फरक करताय तो कम्प्लिटली त्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूवरती डिपेंड आहे. तर काय आहे बघा मग, येस जाऊया. इथं ए हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स, ए इज व्हॉट स्क्वेअर मॅट्रिक्स. आता ए हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, मग मी काय करतोय त्याची डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड आउट करतोय. सगळ्यात पहिला मी काय केलं बघा, ए हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय? ज्या मॅट्रिक्स मध्ये रो आणि कॉलमची संख्या सेम असेल, इक्वल असेल, त्या मॅट्रिक्सला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हणतोय. अ मॅट्रिक्स इन विच नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स, देन इट इज सेड टू बी स्क्वेअर मॅट्रिक्स. मग तुम्हाला सिंग्युलर नॉन सिंग्युलर ठरवायचं आहे ना, तर सगळ्यात पहिला तो मॅट्रिक्स काय पाहिजे? स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे. मग बघा, ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स, देन वी फर्स्ट फाइंड इट्स डिटर्मिनंट व्हॅल्यू. त्या मॅट्रिक्सची काय करा तुम्ही, डिटर्मिनंट व्हॅल्यू फाइंड आउट करा. आणि बघा मग आता खरी जादू आहे. नंबर 1 म्हणतो मी, इफ डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0 असेल, म्हणजे बघा त्या दिलेल्या स्क्वेअर मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 येत असेल बाळांनो, तर देन ए इज अ सिंग्युलर मॅट्रिक्स. एला आपण काय म्हणतोय बघा, सिंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतोय. कधी? जेव्हा त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय यायला पाहिजे? 0 यायला पाहिजे. इफ व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ अ गिवन स्क्वेअर मॅट्रिक्स इज इक्वल टू 0, then we say that the given square matrix is a singular matrix. आणि त्याच्यानंतर नंबर 2 बघा, if determinant of a not equals to 0, म्हणजे तुम्ही त्या स्क्वेअर मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड आउट केलाय आणि त्या डिटर्मिनंटची जर व्हॅल्यू नॉट इक्वल्स टू 0 येत असेल, then what? that a is a non singular matrix. Then that A is what?
नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण दिलेला स्क्वेअर मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर असेल तर आणि तरच त्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स एक्झिस्ट होणार आहे. म्हणजे बघा ना किती महत्वाचा पॉइंट आहे. म्हणजे तुम्हाला अगोदर दिलेला जो स्क्वेअर मॅट्रिक्स असणार आहे त्याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. जर तो डिटर्मिनंट इज इक्वल्स टू 0 असेल तर तो मॅट्रिक्स काय झाला, सिंग्युलर झाला. जर त्याचे डिटर्मिनंटची व्हॅल्यू नॉट इक्वल्स टू 0 येत असेल तर तो मॅट्रिक्स काय झाला, नॉन सिंग्युलर. तर सर्वांना लक्षात आलं सिंग्युलर म्हणजे काय आणि नॉन सिंग्युलर म्हणजेच काय. सिंग्युलर नॉन सिंग्युलर हे टोटली त्या स्क्वेअर मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूवरती डिपेंड आहे. जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू इज इक्वल्स टू 0, इफ व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट इज 0 देन इट इज अ सिंग्युलर, and if value of the determinant is not equals to 0 then it is a non-singular square matrix. But remember that matrix must be a square matrix. तो कसा असला पाहिजे, स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे. तर सर्वांना लक्षात आलं का बघा. आता मग याचे एक्झाम्पल्स आपण बघतोय, म्हणजेच आपण डिटर्मिनंट मधले बघा ना, डिटर्मिनंट मध्ये आपण ऑर्डर 2 च्या डिटर्मिनंटची पण व्हॅल्यू काढलेली आहे, ऑर्डर 3 च्या डिटर्मिनंटची पण व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे, बरोबर. मग तुम्हाला यावरचे क्वेश्चन्स कसे विचारतात बघा. म्हणजे आपण जेव्हा एक्झाम्पल्स बघणार आहोत, एक्सरसाइज मधले एक्झाम्पल्स जेव्हा आपण सॉल्व्ह करणार आहोत तेव्हा तुम्हाला प्रश्न कसे विचारतात. तर क्वेश्चन असा असतो, स्टेट वेदर द गिवन मॅट्रिक्स इज अ सिंग्युलर ऑर नॉन सिंग्युलर. म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे दिलेला स्क्वेअर मॅट्रिक्स हा सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर आहे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, सगळ्यात पहिला तुम्हाला त्याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढली पाहिजे. डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर इज इक्वल्स टू 0 आली तर तो झाला सिंग्युलर. डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर नॉट इक्वल्स टू 0 झाली तर तो असणार आहे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. तर मग जाऊया याच्या एक्झाम्पल्स कडे. एक एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतो, लेट म्हणतो मी ए इज इक्वल्स टू हा दिलेला मॅट्रिक्स आहे 2x2 चा घेऊया आपण. समजा इथं 2 4 5 1 आहे, हा मॅट्रिक्स आहे. आता याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजेच आपण असं लिहू शकतोय डिटर्मिनंट ऑफ ए. आता हा जो मॅट्रिक्स आहे तो काय 2x2 चा मॅट्रिक्स आहे, म्हणजे 2 रो 2 कॉलम आहे. मग याची जेव्हा तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल, सोपं आहे ना. ऑर्डर 2 च्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण इझिली फाइंड आउट करू शकतोय. काय करायचं, मेन डायगोनल्सच्या एलिमेंटचा प्रोडक्ट मायनस सब डायगोनल्सच्या एलिमेंट्सचा प्रोडक्ट करायचा, सिंपल. म्हणजे मग इथं बघा आता डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजेच काय येणार आहे, यस 2 into 1 मायनस किती बघा 5 into 4. म्हणजे बघा ना 2 into 1 मायनस 5 into 4 म्हणजेच या ठिकाणी किती येणार आहे बघा 2 minus 20. आता 2 minus 20 म्हणजेच किती मायनस 18 विच इज नॉट इक्वल्स टू 0. मग काय म्हणणार तुम्ही बघा, ऍज डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल्स टू 0, म्हणजे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू नॉट इक्वल्स टू 0 येते. सो व्हॉट दिस इम्प्लाइज ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ए इज व्हॉट नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. समजतो का बघा. म्हणजे काय झालं इथं डिटर्मिनंटची व्हॅल्यू नॉट इक्वल्स टू 0 आलेली आहे, त्यामुळे आपण या मॅट्रिक्सला काय म्हणतोय, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. लक्षात घ्या. आता तसंच पुढचे एक्झाम्पल बघा, आणखी एक्झाम्पल्स बघूया. हे फर्स्ट एक्झाम्पल समजा. सेकंड एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतोय बी इज इक्वल्स टू 3. या ठिकाणी मी 4 घेतो, बरोबर ना. आणि परत बघा या ठिकाणी मी इथं घेतोय 3 आणि या ठिकाणी 4, बरोबर ना. हा एक स्क्वेअर मॅट्रिक्स घेतला. आता याची पण व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. डिटर्मिनंट ऑफ बी म्हणजेच काय, डिटर्मिनंट बी आपण या पद्धतीने लिहितोय. आता इथे व्हॅल्यू फाइंड आउट करा ना. याची जर व्हॅल्यू फाइंड आउट केली तर बघा किती येते, यस 3 4 3 into 4 किती 12 मायनस 4 into 3 परत किती येतं 12, म्हणजेच 12 minus 12 किती आलं 0. आता बघा मग इथं हिअर ऍज डिटर्मिनंट ऑफ बी, डिटर्मिनंट ऑफ बी किती आहे बघा या ठिकाणी 0 आहे ना, कारण डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली. सो व्हॉट दिस इम्प्लाइज बी इज अ सिंग्युलर मॅट्रिक्स. बी इज अ सिंग्युलर मॅट्रिक्स. सोपं आहे ना. तर बघा ना इथं आपण काय केले,
ऑर्डर 2 चे मॅट्रिक्स घेतलेले आहेत, त्यामुळे याचं कॅल्क्युलेशन एवढ्या इझिली झालं. पण इथं जर समजा ऑर्डर 3 चे मॅट्रिक्स घेतले तर हेच कॅल्क्युलेशन तेवढंच सिंपल व्हायला पाहिजे. त्यासाठी तुमच्या प्रॅक्टिसची खूप गरज आहे. तुम्ही मॅक्झिमम प्रॅक्टिस करा. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची मॅक्झिमम प्रॅक्टिस करा. जर तुम्हाला त्याची प्रॅक्टिस झाली तर खरं सांगतो याच्यामध्ये काही अडचण येणार नाही. मॅट्रिक्स हा टॉपिक पण तुम्हाला फार सोपा वाटेल जर तुम्हाला व्हॅल्यू व्यवस्थित फाइंड आउट करता आली तर बघा मग आता पुढचं एक्झाम्पल बघूया. ऑर्डर 3 चे एक एक्झाम्पल घेतो. नंबर 3, लेट ए इज इक्वल्स टू समजा 3 - 4 2 1 2 0 बरोबर. त्याच्यानंतर 6 - 8 आणि 4. बघा हा मॅट्रिक्स या ठिकाणी दिलेला आहे. आता मग आपल्याला ठरवायचं आहे की हा मॅट्रिक्स सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर आहे ते. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट केली पाहिजे. आणि तुम्हाला ऑर्डर 3 च्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जमते बरोबर ना. तर मग सोडूया याची व्हॅल्यू. बघा इथं दिलेला मॅट्रिक्स जो आहे तो ए इथं समोरच आहे. मग डिटर्मिनंट ऑफ ए मी आपण असं लिहितो डिटर्मिनंट ऑफ ए बरोबर ना. मग फाइंड आउट करूया ना याची व्हॅल्यू. आता याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची बघा. सुरुवातीला फर्स्ट एलिमेंट घेतला, मॅट्रिक्सच्या पहिल्या रोचा पहिला एलिमेंट घेतला, तो कॉलम आणि रो मी ड्रॉप केला. राहिलं किती बघा 2 0 -8 आणि 4 बरोबर. त्याच्यानंतर बघा -4 पुन्हा तो कॉलम आणि रो ड्रॉप केला. राहिलं काय बघा 1 0 6 आणि 4. आणि त्याच्यानंतर +2 पुन्हा कॉलम आणि रो ड्रॉप केला 1 2 6 - 8. अहो व्हॅल्यू सेम तसंच आहे. जे जर आपण डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी जी प्रोसिजर युज केलेली आहे ना बाळांनो, सेम प्रोसिजर तुम्हाला इथंही युज करायची. वेगळं काहीच नाहीये. फक्त काय दिलेला जो काय असणार तो डिटर्मिनंट नसणार, दॅट इज अ मॅट्रिक्स. आणि त्याची तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता सोडूया याच्या पुढं काय येतं बघा. यस 3 मेन डायगोनलच्या एलिमेंटचा प्रोडक्ट मायनस सब डायगोनलच्या एलिमेंटचा प्रोडक्ट. 2 4 8 -0 मायनस मायनस +4 किती आलं बघा 4 -0 आणि त्याच्यानंतर +2 किती आलं बघा -8 -12. लक्षात आलं का बघा. काय केलं 3 मेन डायगोनलच्या एलिमेंटचा प्रोडक्ट मायनस सब डायगोनलच्या एलिमेंटचा प्रोडक्ट मायनस मायनस प्लस झाला +4 मेन डायगोनलच्या एलिमेंटचा प्रोडक्ट मायनस सब डायगोनलच्या एलिमेंटचा प्रोडक्ट. त्याच्यानंतर +2 मेन डायगोनलच्या एलिमेंटचा प्रोडक्ट मायनस सब डायगोनलच्या एलिमेंटचा प्रोडक्ट बरोबर ना. मग इथं काय येतं बघा. यस 8 3 24 4 4 किती येतं बघा 16. आणि इथं आता बघा -8 -12 दॅट इज -20 आणि -20 × 2 दॅट इज -40 आलं. आणि मग मला सांगा आता इथं डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू 24 + 16 दॅट इज 40. 40 - 40 किती आलं 0. बघा मग इथं तुम्ही काय म्हणणार आहे ऍज डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू 0. सो व्हॉट दिस इम्प्लाइज, दिस इम्प्लाइज ए इज अ सिंग्युलर मॅट्रिक्स. तो ए कसा झाला बघा सिंग्युलर मॅट्रिक्स झालेला आहे. म्हणजे काय डिटर्मिनंटची जर व्हॅल्यू 0 येत असेल तर तो होणार आहे सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि डिटर्मिनंटची जर व्हॅल्यू नॉट इक्वल्स टू 0 आली तर तो काय होणार आहे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. लक्षात घ्या. तर मग या पद्धतीने फक्त तुम्हाला काय करायचे आहे व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे बरोबर. व्हॅल्यू जर डिटर्मिनंटची 0 आली तर सिंग्युलर मॅट्रिक्स झाला तो. आणि जर व्हॅल्यू जर नॉट इक्वल्स टू 0 येत असेल तर इट इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आता बघा मग आपण इथं नॉन सिंग्युलर सिंग्युलरचं एक्झाम्पल बघितलं. ऑर्डर 3 चं पहिलं एक्झाम्पल कसं आहे सिंग्युलर आलेलं आहे. तर याच पद्धतीने आता याचंही एक नॉन सिंग्युलरचं एक्झाम्पल बघणार आहोत. बघूया मग चौथं एक्झाम्पल काय बघा. 4th एक्झाम्पल लेट म्हणतो मी बी इज इक्वल्स टू इथे एक्झाम्पल घेऊया 1 2 3 4 1 5 0 2 -1 बरोबर. आता बघा हा दिलेला मॅट्रिक्स आहे बी. हा मॅट्रिक्स तो अगोदर स्क्वेअर मॅट्रिक्स आहे किंवा नाही हे चेक करायचं. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजेच काय नंबर ऑफ रोज इज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम्स.
म्हणजे झालं इथं 3 रो आहेत 3 कॉलम्स आहेत म्हणजे हा स्क्वेअर मॅट्रिक्स झाला. आता मग स्क्वेअर मॅट्रिक्स झाला तर एवढ्यावर थांबायचं नाहीये, याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर बघा मग डिटर्मिनंट ऑफ बी, या बी चा डिटर्मिनंट काय आहे बघा, डिटर्मिनंट ऑफ बी म्हणजेच मी असं लिहितो डिटर्मिनंट ऑफ बी इज इक्वल्स टू, म्हणजे हा जो दिलेला मॅट्रिक्स आहे तो डिटर्मिनंट आहे असं सपोज करायचं आणि ऑर्डर 3 चा डिटर्मिनंट आपण जसं सोडवतोय ना त्याची व्हॅल्यू आपण जसं फाइंड आउट करतोय सेम त्याच पद्धतीने तुम्हाला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो डू दॅट. तिथे तर बघा मग इथं 1 कॉलम आणि रो ड्रॉप केला काय राहणार आहे बघा 1 5 2 -1, त्याच्यानंतर -2 पुन्हा कॉलम आणि रो ड्रॉप करा किती बघा 4 5 0 -1 आणि त्याच्यानंतर +3 पुन्हा काय करा कॉलम आणि रो ड्रॉप करा किती येतं बघा 4 1 0 2. लक्षात आलं का बघा. म्हणजे काय केलं इथं या दिलेल्या मॅट्रिक्सची आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पहिल्या रो वरती आपण ते एक्सपांड करतोय. फर्स्ट कॉलम रो ड्रॉप केला, सेकंड मायनस घेतला कॉलम रो ड्रॉप केला, प्लस थर्ड कॉलम रो ड्रॉप केला, झालं. आणि आता हे फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे. बघा मग 1 किती येतं -1 -10, देन -2 किती येतं बघा -4 -0 आणि पुढं +3 किती येतं बघा या ठिकाणी 4 2 8 -0. लक्षात आलं का बघा. आणि आता हे सिम्प्लिफाय करा किती येतं बघा -1 -10 दॅट इज -11, -4 -0 दॅट इज -4 +8 झालं ते. आणि पुढं 8 3 किती येणार बघा दॅट इज 24. आणि आता एक काढायची व्हॅल्यू बघा इथे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर मला सांगा 8 -11 किती येणार आहे 8 -11 दॅट इज -3 बरोबर ना. आणि मग -3 + 24 दॅट इज 21 विच इज नॉट इक्वल्स टू 0. लक्षात आलं का बघा. इथं -11 + 8 + 24 कॅल्क्युलेशन्स केलं वी गेट 21 + 21 विच इज नॉट इक्वल्स टू 0. मग इथं आपण काय म्हणतोय बघा ऍज determinant of b not equals to 0. So what this implies? This implies b is a non-singular matrix. b हा काय आहे non-singular matrix आहे. लक्षात आलं का बघा. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला दिलेल्या एखाद्या स्क्वेअर मॅट्रिक्स सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर आहे हे सांगता आलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे बघा हे एक्झाम्पल्स तुमच्या लक्षात आलेत का बघा. आज जे आपण टाइप्स बघितले ट्रायंग्युलर मॅट्रिक्स ज्यामध्ये आपण अप्पर ट्रायंग्युलर आणि लोअर ट्रायंग्युलर बघितला. अप्पर ट्रायंग्युलर म्हणजेच काय एलिमेंट्स बिलो द डायगोनल आर 0. लोअर ट्रायंग्युलर म्हणजेच काय एलिमेंट्स अबोव द डायगोनल आर 0. अँड अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी ट्रायंग्युलर इफ इट इज आयदर अप्पर ट्रायंग्युलर और लोअर ट्रायंग्युलर. देन वी सी सिंग्युलर अँड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. A square matrix is said to be singular if its determinant value is equals to 0. A square matrix is said to be non-singular if its determinant value not equals to 0. राईट. तर हे टाइप्स आज आपण बघितलेले आहेत, त्याच्यावरचे एक्झाम्पल्स ही आपण बघितलेले आहेत. तर बरोबर. तर मी आता तुम्हाला काय करतोय एक 5 एक्झाम्पल्स मी इथं देतोय आणि तुम्हाला ते व्हेरीफाय म्हणजे तुम्हाला ते क्लासिफाय करायचे सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलर मध्ये. म्हणजे तुम्हाला एक्झामाइन करायचं आहे वेदर द गिवन मॅट्रिक्स इज सिंग्युलर और नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. तर बघा बाळांनो या ठिकाणी तुम्हाला मी 5 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. क्वेश्चन काय बघा विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस आर सिंग्युलर और नॉन सिंग्युलर. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 5 मॅट्रायसेस दिलेले आहेत. त्याचं तुम्हाला ओळखायचं आहे की कोणता मॅट्रिक्स सिंग्युलर आहे आणि कोणता मॅट्रिक्स सिंग्युलर नाहीये म्हणजे नॉन सिंग्युलर आहे. तर हे कशावरून ठरतं त्याच्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूवरून. जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 तर सिंग्युलर, नॉट इक्वल्स टू 0 तर नॉन सिंग्युलर. आणि बघा मग इथं पहिला जो मॅट्रिक्स आहे दुसरा तिसरा चौथा पाचवा त्यांच्या प्रत्येकाच्या पुढं मी आन्सर दिलेला वेदर इट इज सिंग्युलर और नॉन सिंग्युलर. तुम्हाला फक्त ते चेक करायचं आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ दॅट मॅट्रिक्स. त्या मॅट्रिक्सची डिटर्मिनंट व्हॅल्यू फाइंड आउट करा. इथं काय येते नॉट इक्वल्स टू 0 येते म्हणून तो नॉन सिंग्युलर आहे. सेकंड मध्ये इक्वल्स टू 0 येते सिंग्युलर आहे. थर्ड मध्ये नॉट इक्वल्स टू 0 नॉन सिंग्युलर आहे. फोर्थ मध्ये इक्वल्स टू 0 म्हणजे सिंग्युलर आहे. आणि फिफ्थ मॅट्रिक्स जर बघितला दिस इज अन आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा त्याला आपण युनिट मॅट्रिक्स असं म्हणतोय. बघा आपण डायगोनल आणि स्केलर मॅट्रिक्स नंतर जो टाइप बघितला दॅट इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स.
means all non-diagonal elements are 0 and diagonal elements are 1 1 1. So this is a non-singular matrix. बरोबर. तर हे 5 एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करा. बरोबर. आता मग असंच राहिलेले टाइप्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.